नमस्कार. तुम्हाला वारंवार ॲसिडिटीचा किंवा आम्लपित्ताचा त्रास होत असेल, तुमच्या अंगामध्ये खूप उष्णता असल्यासारखे तुम्हाला वाटत असेल, तसेच संबंध शरीराला इतरांपेक्षा खूप अधिक प्रमाणामध्ये घाम येत असेल आणि तुमची सहन करण्याची शक्ती ही कमी असेल, म्हणजे कोणीही तुमच्या मनाविरुद्ध जर वागले, तर तुम्हाला जर पटकन राग येत असेल, तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची प्रकृती ही पित्त प्रकृती असण्याची दाट शक्यता आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोणकोणती लक्षणे दिसून येत असतात, पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्ती कशा ओळखायच्या, तसेच त्यांनी कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यावयास हवी आणि त्यांना पुढे जाऊन इन फ्युचर किंवा वर्तमानामध्ये कोणकोणते त्रास होत आहेत किंवा होणार आहेत, याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकृती म्हणजे काय ते पाहिले, तसेच वात प्रकृतीची लक्षणे कोणकोणती आहेत, त्यांनी कोणती काळजी घ्यावयास हवी, त्यांना कोणते त्रास होणार आहेत, हे देखील पाहिले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पित्त प्रकृती असणारी व्यक्ती कशी ओळखायची ते पाहूयात. पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये पुढील प्रमाणे काही लक्षणे दिसून येत असतात. अशा व्यक्तींची त्वचा ही लालसर, नख लालसर, ओठ लालसर आणि डोळे साधारणपणे रक्तवर्णीय अशा स्वरूपात असतात. त्यांचे केस हे इतरांच्या केसांपेक्षा लवकर पिकतात, म्हणजे केस पिकण्याचे प्रमाण हे पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त असते. तसेच यांना आरेला कार्य करण्याची सवय असते. म्हणजे कोणतीही गोष्ट जर यांच्या मनाविरुद्ध झाली किंवा कोणी यांच्या जर मनाविरुद्ध वागले, तर हे गोष्ट यांना सहन होत नाही आणि असे हे पित्त प्रकृती असणारे लोक त्या व्यक्तीवर लगेचच रिॲक्ट होतात आणि त्यांचा पारा हा वाढतो. तसेच या व्यक्तींना इतरांच्या मानाने घाम खूप येत असतो. हिवाळा असू द्या, उन्हाळा असू द्या किंवा पावसाळा असू द्या, पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये घामाचे प्रमाण हे अत्याधिक असते किंवा जास्त असते. या व्यक्तींचे बॉडीचे टेम्परेचर ते इतरांपेक्षा थोडेसे उष्ण असते. म्हणजे कायम यांचे शरीर हे उष्ण जाणवते किंवा आतमधून त्यांना असे सेन्सेशन असते, की ताप असल्याची भावना अशा व्यक्तींमध्ये असते आणि आपण जर अशा व्यक्तींना स्पर्श केला, तर त्यांच्या बॉडीचे टेम्परेचर हे थोडेसे जास्त असते. या व्यक्तींना तहान लागणे हा प्रकार देखील होत असतो. म्हणजे दिवसभर या व्यक्तींना सतत पाणी प्यावेसे वाटत असते. असे हे खास करून लक्षण पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. या व्यक्ती अत्यंत निडर असतात. कोणतीही गोष्ट करायची तर ते अत्यंत आत्मविश्वासाने किंवा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आणि ते निडर असतात. म्हणजे कोणत्याही गोष्टीची ते तमा बाळगत नाही. एखादा पाऊल उचलले, की ते उचलले. परत माघार घेणे हे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना अजिबात शक्य होत नाही किंवा सहन होत नाही. यांच्यामध्ये कधी-कधी या आत्मविश्वासाचे रूपांतर गर्वामध्ये देखील होण्याची शक्यता असते. अशा व्यक्ती ह्या मूळतः बुद्धिमान असतात. कोणतीही गोष्ट त्यांना पटकन आकलन होत असते. तसेच यांची स्मरणशक्ती देखील वात प्रकृती असणाऱ्या व्यक्तींपेक्षा निश्चितपणे जास्त असते. त्यांचे डोळे, त्वचा आणि नख हे लाल वर्णीय किंवा रक्तवर्णीय अशा स्वरूपाचे असतात. प्रकृती असणाऱ्या व्यक्तींची पचनशक्ती ही खूप चांगली असते. म्हणजे कोणत्याही प्रकारचा आहार जर त्यांना दिला, तर अशा आहाराचे पटकन पचन होऊन जाते आणि त्यांना लगेचच भूक लागत असते. त्यामुळे त्यांची पचनशक्ती उत्तम असते. खाल्लेले व्यवस्थित पचत असते आणि त्यांना भुकेचे प्रमाण हे देखील इतर व्यक्तींपेक्षा जास्त असते. पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींना जर जेवण वेळेवर मिळाले नाही, तर त्यांना अस्वस्थता निर्माण होत असते आणि त्यांची चिडचिड किंवा रागराग अशा स्वरूपाचा होत असतो. पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरती मुरूम, पुटकुळ्या किंवा इतर प्रकारचे त्वचाविकार अशाही स्वरूपात त्वचेवर उद्भवत असतात. आपण पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोणकोणती लक्षणे असतात ती पाहिलीत. आता या व्यक्तींना पुढे जाऊन कोणकोणत्या स्वरूपाचे त्रास होऊ शकतात किंवा सध्याच्या वर्तमान काळामध्ये त्यांना कोणकोणत्या स्वरूपाचे त्रास आहेत हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. अशा व्यक्तींमध्ये ॲसिडिटी किंवा आम्लपित्ताचा त्रास हा हमखास होतो. गॅस्ट्रिक अल्सर, पेप्टिक अल्सर किंवा गॅस्ट्रायटिस असे पोटाशी संबंधित त्रास निश्चितपणे उद्भवण्याची अशा व्यक्तींमध्ये शक्यता असते. तसेच यांना राग खूप जास्त येत असल्यामुळे यांना ब्लड प्रेशरचा त्रास देखील होऊ शकतो. तसेच डायबिटीजची देखील शक्यता आहे. अशा पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये बिलकुल नाकारता येत नाही. हे सतत स्ट्रेस घेणे, टेन्शन्स घेणे, खूप विचार करणे, खूप राग, चिडचिड करणे, ताणाताण करणे अशा स्वरूपाच्या गोष्टी देखील असल्यामुळे अशा व्यक्तींचे तोंड देखील वारंवार येत असते. त्वचेवरती वेगवेगळ्या स्वरूपाचे त्वचाविकार देखील पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये उद्भवताना दिसून येत असते. याचे कारण या व्यक्ती ऑलरेडी पित्त प्रकृतीच्या असतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे जर शरीरामध्ये पित्त वाढले, तर ते इतर व्यक्तींच्या पेक्षा जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि असे हे पित्त वाढल्यामुळे त्याचा रक्ताशी आश्रयाश्रयी भाव संबंध असतो. म्हणजे पित्त आणि रक्त यांचा संबंध असतो. त्यामुळे ज्यावेळेस पित्त वाढते, त्यावेळेस रक्तधातू हा देखील खराब होत असतो आणि असा रक्तधातू खराब झाल्यामुळे त्वचेचे वेगवेगळे त्रास पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये निश्चितपणे उद्भवत असतात. या व्यक्तींमध्ये डोळ्यांशी संबंधित त्रास देखील होण्याची शक्यता असते.
असते. डोळे चुरचुरणे, डोळे लाल होणे, डोळ्यांमधून पाणी येणे, दृष्टी अंधुक होणे किंवा दृष्टिमांद्य निर्माण होणे, अशा स्वरूपाच्या तक्रारी देखील पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसून येत असतात. तसेच रक्तपित्त नावाचा आजार हा इतर प्रकृती असणाऱ्या व्यक्तींपेक्षा पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त दिसून येण्याची शक्यता असते. आयुर्वेदानुसार रक्तपित्त म्हणजे काय? ज्या वेळेला शरीरामधील पित्तदोष हा प्रमाणापेक्षा जास्त वाढतो, त्यावेळेस तो रक्ताशी मिक्स होतो आणि रक्त हे अशुद्ध होते किंवा रक्त हे दूषित होते आणि असे हे दूषित रक्त येन-केन मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा घोळणा फुटण्याची तक्रार अशा व्यक्तींमध्ये दिसून येत असते. तसेच माता-भगिनींमध्ये मासिक धर्माच्या वेळेस अंगावरून खूप जाणे किंवा रक्ती मूळव्याधीचा त्रास देखील अशा पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसून येत असतो. तसेच हृदयाशी संबंधित त्रास म्हणजे ज्या वेळेला पित्त वाढते त्यावेळेस रक्त दूषित होते. रक्तवाहिन्यांमधून ब्लीडिंग होण्याची शक्यता असते. यालाच रक्तपित्त असे म्हणतात. त्यामुळे पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी माझे खास तुम्हाला सांगणे आहे, की तुमच्या हृदयाला, तुमच्या मेंदूला जपण्याचे काम तुम्ही योग्य प्रकारे करायला हवे. तर अशा प्रकारे पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये अशा प्रकारचे त्रास त्यांना होण्याची शक्यता असते. आता आपण ह्या व्यक्तींनी काळजी कशाप्रकारे घ्यावी याची माहिती जाणून घेऊयात. पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी जेवण वेळेवर घ्यावे. म्हणजे रात्री उशिरा जेवण करणे ही गोष्ट पूर्णपणे टाळावी. कारण जेवढे जेवणाला उशीर होईल तेवढे शरीरामध्ये पित्त वाढते आणि पित्ताशी संबंधित त्रास या व्यक्तींना जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेवर जेवण करणे, वेळेवर झोप घेणे, दुपारी जेवणानंतर अजिबात न झोपणे, अगोदरचे अन्न सेवन केल्यानंतर ते अन्न जोपर्यंत पचत नाही तोपर्यंत दुसरा आहार सेवन करू नये. तसेच स्ट्रेस घेणे, टेन्शन्स घेणे, अतिमनन करणे, अतिचिंतन करणे, दुसऱ्यांवर पटकन रिॲक्ट होणे किंवा रागावणे, चिडचिड करून घेणे, या गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात. त्याच्यासाठी मेडिटेशन हा खूप उत्तम मार्ग आहे. तसेच योगासने किंवा अनुलोम-विलोम प्राणायाम, कपालभाती प्राणायाम याचा अवलंब आपल्या आयुष्यामध्ये निश्चितपणे करावा. आहारामधील तिखट, तेलकट, तळलेले, आंबवलेले, आंबट विरुद्ध आहार, अतिप्रमाणामध्ये मांसाहार करणे, मद्यपान करणे किंवा स्मोकिंग करणे, धूम्रपान करणे या गोष्टी देखील पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी अशा या गोष्टींपासून 10 हात लांब थांबावे. आहार हा कायम चुरून, कुस्करून अशा स्वरूपात घ्यावा. तसेच आहारामध्ये आवर्जून गाईचे तूप सेवन करावे. साधारणपणे 2-2 चमचे गाईचे तूप हे दुपारी आणि रात्री जेवणामध्ये आवर्जून घ्यावे. त्याच्यामुळे पित्ताचे शमन होण्यास आणि पचनशक्ती सुधारण्यास निश्चितपणे फायदा होत असतो. तसेच आठवड्यातून एकदा तरी सबंध अंगाला तिळतेलाचा मसाज करावा आणि 1 तासानंतर गरम पाण्याने अंघोळ करावी. तसेच रात्री झोपताना पाद-अभ्यंग म्हणजे तळपायांना गाईचे साजूक तूप लावून काशाच्या वाटीने तळपाय व्यवस्थित घासावे. त्याच्यामुळे देखील शरीरामधील उष्णता कमी होण्यास त्याचा निश्चितपणे फायदा होत असतो. तसेच शिरोअभ्यंग म्हणजे डोक्याला खोबरेल तेल किंवा तिळतेल हळुवारपणे त्याचा केसांच्या मुळाशी मसाज करावा. असे केल्यामुळे देखील मन स्थिर होते, शांत झोप लागते आणि शांत झोप लागल्यामुळे देखील जे आतमध्ये पित्त जे खवळत असते, ते पित्त खवळण्याचे प्रमाण पूर्णपणे कमी होऊ शकते. सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी. रात्री वेळेवर झोपण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी. तसेच बेकरीचे पदार्थ पूर्णपणे टाळावे. जाता जाता सर्वात महत्त्वाचा पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींना माझा असा सल्ला राहील, की स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवा. पटकन रिॲक्ट होऊ नका. कोणत्याही व्यक्तीशी हुज्जत घालू नका. त्यामुळे तुमचे आयुष्य जगणे हे सुखकर अशा स्वरूपाचे होऊ शकते. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती आपण असेच नवनवीन आरोग्याशी संबंधित, आयुर्वेदाशी संबंधित माहितीपर असे व्हिडिओज अपलोड करत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. तोपर्यंत आयुर्वेदाचा स्वतःच्या आयुष्यामध्ये अंगीकार करा आणि निरोगी आयुष्य जगण्यास प्रारंभ करा.